जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेले जे काही विद्यार्थी आहे, ज्यांचा PRN व्हॅलिडिटी ओव्हर झालेली आहे, अशा N+2 विद्यार्थ्यांचे जे काही परीक्षा फॉर्म जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये भरून घेण्यात आलेले होते. तर या विद्यार्थ्यांचं परीक्षेचं वेळापत्रक कधी येणार, परीक्षा सर्वसाधारण कधी असू शकतात, याबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तुम्हाला मी मागच्या आठवड्यात दिनांक 4 मार्च 2026 रोजी एक व्हिडिओ तयार केला आणि त्याच्यामार्फत सांगितलं की विद्यापीठाच्या संबंधित जे काही परीक्षेचे अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार की 10 मार्च 2026च्या पुढे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती आपणापर्यंत देण्यात आलेली होती. बट काही तांत्रिक कारणास्तव त्याच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने 15 मार्च 2026 पर्यंत जाहीर केलेले नाहीये. तर कारण का, की विद्यापीठाचे जे काही आत्ताचं शेड्यूल आहे ते अंडर 125 कोर्सेसचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणं आणि ती परीक्षा घेणं याकडे विद्यापीठ सध्या व्यस्त आहे. तुम्हाला माहिती आहे की 4 मार्च 2026 पासून स्पेशल एक्झाम ही स्टार्ट झालेली होती. त्यानंतर आता काही टप्प्याटप्प्याने 125च्या अंतर्गतचे जे काही कोर्स आहे त्यांच्या परीक्षा या चालू झालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी लेटेस्टमध्ये आता सायन्स अभ्यासक्रमाचं जे काही BSc फॅशन डिझाईन, MSc हेल्थ सायन्स आहे, MSc फूड सायन्स अँड न्यूट्रिशन नावाचा जो काही सब्जेक्ट आहे, तर यांच्या जी काही परीक्षा आहे त्या 16 मार्च 2026 ते 24 मार्च 2026 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या आहे. आणि मला तर असं वाटतं की यानंतरच शक्यतो तरी मार्च महिन्याच्या लास्ट आठवड्यात म्हणजेच 25 मार्चच्या पुढे शक्यतो तरी PRN व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा या कंडक्ट केल्या जाऊ शकतात. परीक्षेचे सर्वसाधारण वेळापत्रक हे 20 मार्च 2026 पर्यंत विद्यापीठ जाहीर करून देण्याच्या तयारीत असू शकते. अजून अद्याप, कारण विद्यापीठाकडून जोपर्यंत ऑफिशियली इथे टाइम टेबल येत नाही, तोपर्यंत आपण तर काय तुम्हाला सांगू शकत नाही. परीक्षा कुठे होतील, काय होतील हे सांगता येणार नाही. ते परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये सविस्तर मेन्शन करून दिलं जाणार आहे. एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. यापूर्वीचाच मी अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे आजच. तो म्हणजे कोणता, की समर एक्झाम 2026च्या परीक्षेच्या आयोजनाबाबत. तर यामध्ये विद्यापीठाने सांगितलेले आहे की जे विद्यार्थी सत्र पूर्तता ज्यांची संपलेली, ज्यांचं PRN N+2 असणारे जे काही विद्यार्थी आहे, तर या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 आणि पाठीमागच्या ज्याला आपण काय म्हणूया, हिवाळी सत्र परीक्षा 2025 अशा दोन्ही परीक्षांचे जे काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, या 16 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 दरम्यान कंडक्ट केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधायचा आहे. ओके. कारण परीक्षेचे जे काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे ती घेण्याची जबाबदारी महाविद्यालयाची असणार आहे. कशा पद्धतीने घ्यावं याबाबत महाविद्यालय तुम्हाला गाईड करेल. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा. म्हणजेच PRN N+2चं जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे ते सर्वसाधारण 20 मार्च 2026 पर्यंत जाहीर होऊ शकतं. परीक्षा सर्वसाधारण पद्धतीने 25 मार्चच्या आसपास असू शकते. लवकर महत्त्वाची अपडेट आली, ऑफिशियल अपडेट आली, तर आपल्याला सांगण्यात येईल. हे जे काही आता डेट तुम्हाला दिल्या, या टेंटेटिव्ह डेट्स आहे. हे कृपया लक्षात घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. एक महत्त्वाची माहिती द्यायची राहिली ती म्हणजे काय, की संबंधित जे काही PRN व्हॅलिडिटीच्या ओव्हरचे जे काही विद्यार्थी आहे यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करा. तसेच आत्ताच्या जे काही उन्हाळी सत्र परीक्षा झाल्या असतील, तर त्या परीक्षांच्या पेपरचं सुद्धा अवलोकन करा आणि परीक्षेची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्या पद्धतीने मार्क मिळून जातील. सो ही तुमच्यासाठी दिलेली शेवटची संधी आहे असं गृहीत धरा. कारण याच्यामध्ये तुमचा इंटरनल, प्रॅक्टिकल, एक्स्ट्रा क्रेडिट, एखादा जरी सब्जेक्ट तुमचा बॅकलॉग राहिला तरी तुमचं पूर्ण 3 वर्ष तुम्हाला द्यावे लागू शकतात. कारण विद्यापीठ काय तुम्हाला पुन्हा पुन्हा अगेन संधी देऊ शकणार नाही. विद्यापीठाने या अगोदरच्या परिपत्रकाद्वारे कळवलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना हिवाळी सत्र परीक्षा 2025 आणि उन्हाळी सत्र परीक्षा 2026 एवढ्याच कालावधीसाठी आपण त्यांना संधी देण्यात येणार आहे, अशी सूचना दिलेली आहे. त्यामुळे दिलेल्या संधीमध्येच विद्यार्थ्यांनी आपली डिग्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.